नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी आज आपल्यासमोर एक डोमेस्टिक व्हायलन्सवर एक व्हिडिओ घेऊन आपल्याला समोर आलेली आहे. आजकाल जर बघितलं आपण कोर्टात तर डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस खूप वाढलेल्या आहेत आणि डोमेस्टिक व्हायलन्सचा कायदा जो आहे तो 2005चा आहे. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 तो खूप चांगला कायदा आहे आणि तो महिलांसाठी खूप उपयोगी असा कायदा आहे. पण डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005च्या केसेसमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये डिलेचं प्रमाण खूप वाढलेलं दिसत आहे. तर हे डिलेचं प्रमाण हे तर प्रेग्नन्सीमुळे आलेलं आहेच आहे, पण याच्यामध्ये दुसरं एक कारण हे आहे की त्या केसमध्ये फास्ट काम केलं जात नाही आहे. ते पक्षकाराकडनं असू द्या किंवा वकिलाकडनं असू द्या किंवा प्रोसिजर वाईज असू द्या, त्यामुळे हे पेंडन्सी डोमेस्टिक व्हायलन्सची वाढत आहे. डोमेस्टिक व्हायलन्समध्ये जर आपण ठरवलं की वकिलांनी ठरवलं किंवा पक्षकारांनी ठरवलं की आपण लवकरात लवकर केसचा निकाल लावायचा आहे, तर डोमेस्टिक व्हायलन्समध्ये खूप चांगला लाभ आपल्याला मिळू शकतो. डोमेस्टिक व्हायलन्समध्ये मेंटेनन्स मिळू शकतो, डोमेस्टिक व्हायलन्समध्ये कॉम्पेन्सेशन मिळू शकतो, डोमेस्टिक व्हायलन्समध्ये मुलांचा ॲक्सेस मिळू शकतो, डोमेस्टिक व्हायलन्समध्ये मुलांचा तात्पुरता ताबा मिळू शकतो, डोमेस्टिक व्हायलन्समध्ये महिलांचं जे सामान वगैरे असतं किंवा कागदपत्र असतात ते मिळू शकतात, दागिने मिळू शकतात, त्याचं स्त्रीधन आलं. डोमेस्टिक व्हायलन्समध्ये सेपरेट रेसिडेन्स मिळू शकतो, घर भाडं मिळू शकतं. डोमेस्टिक व्हायलन्समध्ये प्रोटेक्शनचे ऑर्डर मिळू शकतात. डोमेस्टिक व्हायलन्समध्ये इंजंक्शनचे ऑर्डर मिळू शकतात की नवऱ्याने ही प्रॉपर्टी सेल करू नये. अशा इतर काही बरेचसे हक्क व अधिकार डोमेस्टिक व्हायलन्समध्ये मिळू शकतात. त्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्सचा कायदा हा खूप महत्त्वाचा आहे. तो सगळ्यांनी त्या पद्धतीने केस जर चालवली तर त्यांना लवकरात लवकर रिलीफ मिळू शकतो. डोमेस्टिक व्हायलन्सचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला कोणताही पुरावा द्यावा लागत नाही त्या केससाठी. कागदोपत्री पुरावायची पण गरज नाही. तुमची केस हाच तुमचा पुरावा आहे, तुमचं ड्राफ्टिंग एक तुमचा पुरावा आहे, तुम्ही केस दाखल करणं हाच तुमचा पुरावा आहे. त्यामुळं तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सच्या केससाठी काही घाबरू नका आणि केस दाखल करा, लवकरात लवकर रिलीफ मिळवा. थँक्यू, बाय.